जय हरी माऊली. जय हरी. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्वाच्या अभंगावर थोडं बोलणार आहोत. हो. देवाप्रती आपली भक्ती नेमकी कशी असावी याचा एक खूप सरळ आणि सोपा मार्ग महाराज इथे आपल्याला दाखवतात. अगदी. आणि मुख्य कल्पना अशी आहे की खरी भक्ती जी आहे ना ती बाह्य गोष्टींवर अवलंबून नाहीये. ह्या अभंगाचा गाभा आहे असं मला वाटतं. बरोबर. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. तर पहिली ओवी आणि ध्रुवपद पाहूया का? हो, नक्की. ते असं आहे, नये जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही रियद्वे, नाही तयाववण भुकेला विठ्ठले, येईल तैसा बोल रामकृष्ण. म्हणजे अगदी सरळ अर्थ आहे की देवाने आपल्याला गाण्यासाठी गोडगाळा दिला नसेल किंवा देवाची स्तुती करायला सुंदर शब्द आठवत नसतील तरी चिंता करायचं कारण नाही. विठ्ठल काही फक्त सुस्वर गाण्याचा भुकेला नाहीये. बरोबर. जसं जमेल तसं अगदी मनापासून रामकृष्ण म्हणावं असं का म्हटलं असेल इथे? म्हणजे विठ्ठल सुस्वर गायनाचा भुकेला नाही यामागे काय विचार दिसतोय? मला वाटतं इथे भक्तीची जी सहजता आहे ना आणि तिची सर्व समावेशकता ती दिसते. अच्छा. म्हणजे बघा, अनेक परंपरांमध्ये कर्मकांड किंवा कलेला म्हणजे जसं गायन आहे त्याला महत्व दिलं जातं. हो. पण तुकाराम महाराज अगदी स्पष्ट सांगतात की देवाला तुमच्या बाह्यच्या क्षमतेपेक्षा तुमच्या आतला भाव जास्त महत्वाचा आहे. भाव म्हणजे नक्की काय? फक्त भावना नाही, फक्त क्षणिक भावना नाही. म्हणजे ती एक काय म्हणतात त्याला, देवाला जोडणारी एक प्रामाणिक एकदम समर्पित वृत्ती. ओके. त्यामुळे तुम्हाला गाता येऊ किंवा न येऊ, शब्द जुळवत किंवा न जुळवत, येईल तसा बोल म्हणजे जसं जमेल तसं, पण मनापासून देवाचं नाव घेणं महत्वाचं आहे. विठ्ठल तुमच्या आवाजाचा नाही तर तुमच्या आतल्या त्या तळमळीचा, त्या भावाचा भुकेला आहे. म्हणजे बाहेरच्या गोष्टी, कला वगैरे त्या गौण आहेत. अगदी. त्या महत्वाच्या नाहीत असं नाही, पण त्या प्राथमिक नाहीत. बरं. मग जर या बाह्य गोष्टी जसं की गाणं किंवा बोलणं ह्या मुख्य नसतील तर मग भक्तीसाठी नेमकं काय गरजेचं आहे हे पुढच्या ओव्यांमधून कळतं का? हो, अगदी. पुढच्या ओव्या याच आंतरिक तयारीवर म्हणजे आत काय हवंय यावर भर देतात. अच्छा. त्या ओव्या वाचूया मग. त्या अशा आहेत. देवापाशी मागे आवडची भक्त, विश्वासेंशी प्रस्थित भावबळे 2, तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा तनधार दिसे दिनस. इथे महाराज म्हणतात की देवाकडे भक्तीची आवड मागावी. हो, हे खूप इंटरेस्टिंग आहे. आवड मागावी. हो ना. आणि ही मागणी कशी करावी? तर श्रद्धेने, म्हणजे विश्वासेंशी आणि अंतःकरणातील प्रेमाने, भावबळे. बरोबर. आणि मग ते स्वतःच्या मनाला सांगतात की बाबा रे, हा निश्चय रोजच्या रोज दिसेंदिनस करायला हवा. हे खूपच विलक्षण आहे. म्हणजे बघा, फोकस पूर्णपणे बाह्यच्या क्रियेतून आतल्या तयारीकडे शिफ्ट झालाय. हो. आणि भक्तीची आवड मागावी हे सांगणं फार महत्वाचं आहे. याचा अर्थ काय? तर भक्ती ही काहीतरी मिळवण्याची गोष्ट आहे. ती जोपासायची आहे प्रयत्नपूर्वक. म्हणजे ती आपोआप येतेच असं नाही, त्यासाठी इच्छा हवी. अगदी. त्यासाठी ती आंतरिक इच्छाशक्ती हवी. आणि ती आवड टिकवायची कशी? तर श्रद्धा आणि प्रेमळ भाव यांच्या बळावर. आणि सगळ्यात महत्वाचं काय? तर हा निश्चय एकदा करून थांबायचे नाही, दिसे दिस रोज त्याला पक्क करायचंय. रोज म्हणजे सातत्य हवं. बरोबर. यातून काय स्पष्ट होतं की भक्ती ही काही एकदा करण्याची गोष्ट नाहीये, तर ती एक सतत चालणारी साधना आहे. एक मानसिक आणि भावनिक स्थिती आहे ती. जणू काही रोजच्या जगण्यातला एक सराव किंवा आजकाल म्हणतात तसं माइंडफुलनेस सारखं काहीतरी. हो, तसंच काहीचं. रोजचा निर्धार, रोजची आठवण. खरंय. म्हणजे या संपूर्ण अभंगातून हेच समोर येतंय की देवाला जी भक्ती अपेक्षित आहे ती खूप सरळ, साधी आहे आणि ती मनापासून यायला हवी. हो. त्यासाठी कोणतीही विशेष कला किंवा बाहेरची साधनं असल्याची गरज नाही. निश्चितच. गाभा काय आहे मग? तर पहिली गोष्ट श्रद्धा, दुसरी देवाविषयीचा तो प्रेमळ भाव, ती तळमळ, आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे तो भाव, तो निश्चय, रोजच्या रोज टिकवून ठेवण्याची इच्छा आणि प्रयत्न, ते सातत्य. बाह्य देखाव्यापेक्षा किंवा तुमच्या अंगी काय कला आहे यापेक्षा ती आतली तळमळ आणि त्यातलं सातत्य हेच खरं मोलाचं आहे. बरोबर आहे. आजच्या या आपल्या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात येतो. तो हा की आजच्या या धावपळीच्या जीवनात म्हणा, जिथे आपलं मन सतत हजार गोष्टींमध्ये विचलित होत असतं, तिथे हा रोजचा निश्चय, भक्तीचा म्हणा किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टीचा म्हणा, तो टिकवून ठेवणं किती आव्हानात्मक असू शकतं. बरोबर. आणि मग प्रश्न उरतो की त्यासाठी आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या दैनंदिन आयुष्यात
नेमकं काय करता येईल, कसं साधता येईल हे सातत्य? हो, विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. जय हरी माऊली. जय हरी माऊली.